हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर मी पण एकदम मजेत. तर खूप दिवसापासून ब्लॉग मी पोस्ट करत नव्हतो, कारण काही रिझन होतं. कारण शूट करायला भेटत नव्हतं, टाईम भेटत नव्हतं आणि घरात जरा उजेड पण नव्हता आणि घरात जरा काम पण चालू होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आता आमचं घर दाखवायचं आहे की कसं डेकोरेट झालं आहे. आणि एवढा उजेड पण दिसत असेल. पहिले एवढ्या ब्लॉगमध्ये उजेड नव्हतं यायचं, आता उजेड येतोय. तर दाखवतो मी तुम्हाला, बघा. आणि कसं झालं आहे कमेंट करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा की कसं झालंय. ठीक आहे, एकच मिनटं. हे बघा, कुठे गेला. असं लाईट बंद केलं की असं दिसेल. हे बघा मित्रांनो, कसं वाटतंय. अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायची आहे, तर मी दाखवतो तुम्हाला. हे तुम्ही कमेंट करून सांगा कसं झालंय आमचं घर. पत्रापेक्षा पत्रापेक्षा हे बेटर वाटतंय का बघा. तर मी सगळे लाईट चालू करतो, एक मिनिट थांबा. हे असं देवाराला पण हे मारलेलं आहे लाकूड. आणि हे बघा, इथं ट्रॉफी वगैरे, फोटोज वगैरे ठेवायला ट्रॉफी पण आहेत माझे, मी खाली ठेवले इथं, नंतर लावेन. आणि ह्या रूम मध्ये बघा सिम्पल केलाय थोडंसं, म्हणजे इथं डिझाईन द्यायचा प्रयत्न केलाय, पण ठीक आहे, मस्त वाटतंय डिझाईन. आणि उजेड पण मस्त येतंय. ह्या भिंतीला इग्नोर करा, कारण ह्या भिंतीला पाणी पाटून, पाणी लागून लागून त्या भिंतीचा कलर गेलाय. ते आपण नंतर करूया. आणि हे बघा फायनल, ह्या रूममध्ये कसं वाटतंय फायनल. आणि हा आमच्या वॉलमध्ये आम्ही फोटोज जरा इकडचे तिकडे केलेत, तिकडचे इकडे केलेत, पण ठीक आहे. कसं वाटतंय वॉल ते पण तुम्ही सांगा. हे बघा, मी अजून एक तुम्हाला गोष्ट सांगू. घरात कोण नाही तुम्हाला असं वाटतंय ना, पण घरात एक व्यक्ती आहे. कोण आहे दाखवू का. हे बघा, इथं माझी मम्मी बसले लाडू बनवत. आणि वाजलेत की तुम्हाला बघायचं आहे का. हे बघा, रात्रीचे वाजलेत 11:20. काय मम्मी, तुला टाइम भेटला नाही का दिवसभर. काय करावं 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 म्हणलं तर टाइमच भेटला नाही मला. दिवसभर काय करत होती माहिती तुम्हाला. हे बघा, हे आवरत होती, इकडं आवरत होती, तिकडं आवरत होती. हे बघा, हे हे कवर धुतलं, हे पडदा धुतलं, त्या घरात दरवाजा पडदा धुतला. आणि इथे हे बांधून ठेवलं मम्मीने. मार्केटमध्ये गेलती, हे बघा मार्केट करून आली. मग आता बघा काय करते, लाडू बनवते. कसले लाडू बनवते मम्मी. शेंगदाणे, तिळ, गूळ, काजू, बदाम, इलायची, जायफळ, बडीशोप. पण एवढ्या रात्री का बसली तू बनवायला. दिवसभर काय केलं, आज तर सुट्टी होती तुला. दिवसभर घरातलं कामच आवरत आवरत झालंय माझं. मम्मी कशा असतात म्हणजे आपल्या इंडियन मॉम्स घरी असल्या ना, म्हणजे जॉब, काहीच मॉम जॉबला जातात, काही लोक जॉबला जात नाही मम्मीस. पण इंडियन मॉम्स काय करतात, घरी सुट्टी वगैरे असल्या ना, तर हे आवरा ते आवरा, कपाडा खाली, ह्याच्या खाली त्याच्या खाली, हे साफ करा ते साफ करा, हे धुवा ते धुवा, हेच करायचं दिवसभर. आणि बघा आता किती रात्रीचे 11:20 झालेत ना, आता लाडू बनवायला घेतलेत. हे तेव्हापासून करत होते. पाणी आलं, जेवले, भांडे वगैरे घासले, म्हणतात आता बसले लाडू बनवत, है ना मम्मी. पण मम्मी, हे लाडू कशासाठी बनवते. हे शरीराला अशक्तपणा येत नाही. जरा माणसं जीवामध्ये ताकद कमी असला तर ना, खून कमी असला तर पण मम्मीला बोलायचं रक्त वगैरे कमी असलं तर ते खाल्लं तर म्हणजे अशक्तपणा वगैरे येत नाही. मम्मीची मराठी जरा क्लिअर नाहीये, तर समजून घ्या. कारण आम्ही मराठी नाही आहेत, आम्ही साऊथ इंडियन आहोत. पण आमची मराठी अशी तुटकी पुटकी असली तरी तुम्ही समजून घ्या. आणि कमेंट करून सांगा आमची मराठी कशी आहे, है ना मम्मी. चुकलं तर माफ करा. मम्मी बोलते चुकलं तर माफ करा. काय नाही, आपलीच पब्लिक आहे, आपली समजून घेतात सगळे, है ना. तर मम्मी, काय सांगशील तू, सगळ्यांनी रोज एक बनवून खाल्लं पाहिजे का घरी. असं टाइम काढून, एक दिवस टाइम काढून बनवून घेतलं ना, 1 महिन्याचं 15 दिवसाचं बनवून घेऊन ठेवायचं. रोज एक सकाळी उठून खायचं. अरे वा. तर मित्रांनो, ऐकलं ना तुम्ही पण. तर दररोज एक बनवून खाऊ शकता तुम्ही, कारण अशक्तपणा पण येणार नाही. आणि चक्कर वगैरे येते काही लोकांना, तर मग आपण रोज ड्रायफ्रुट्स खायला सांगतात ना डॉक्टर वगैरे पण आपल्याला, तर ते आपण खाऊ शकत नाही. तर मग असं एकदाच लाडूमध्ये वगैरे बनवून ठेवलं की रोज एक लाडू खाऊन जायचं. ऑफिसला जाताना, जॉबवर जाताना, कुठेही जाताना, तर एक खाऊन जायचं सकाळी उठल्यावर, है ना मम्मी. एक खाल्ल्यावर टेन्शन नाही मग. एक खाल्ल्यावर एक
हातपाव मटण खाल्ल्यासारखं ताकद येईल. मम्मी काय बोलते, अर्धा पाव मटण खाल्ल्यासारखं ताकद येईल एक लाडू वगैरे खाल्लं तर. कारण काही लोक मोठे बनवतात, काही छोटे बनवतात, आणि तर आमचे तर लाडू मोठे देते बघा. दररोज मी एक खातो, दादा एक खातो, मम्मी एक खाते, असे रोज आम्ही एक खातो. पण कधी कधी मिस पण होतं कारण घाई असते सकाळी. पण ठीक आहे, तर तुम्ही पण असं प्रोटीन बनवून खावा असं मम्मी बोलते, तर मी पण सांगते तुम्हाला. पण ठीक आहे, तर मित्रांनो तुम्ही कमेंट करायला विसरू नका. आपल्या घराचं काम कसं झालं सांगा. हे बघा मी 5x मिनिट दाखवतो बघा, कसं वाटतंय. बाहेरचं मासे बिशे बसलेलं खायचं पेक्षा हे घरात बनवून खाल्लेलं परवडतंय. हा बरोबर बोलली मम्मी. तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग पडतोय, तुम्ही सपोर्ट करा. असेच ब्लॉग्स कंटिन्यू करेन मी, कारण आता घरात उजेड पण झालेला आहे, तुम्हाला दिसतंय ना. कारण हे बघा, ह्या रूममध्ये पहिले उजेड नव्हतं यायचं, म्हणून इथं व्हिडिओ बनायला भेटायचं नाही. कारण ह्या रूममध्ये दादा पप्पा वगैरे बसलेले असतात, मग इकडं कॅमेरा एवढा फिरवता येत नाही, कारण दादा वगैरे टी व्ही चालू करून असतो ना. तर आता टी व्ही वगैरे चालू नाही आहे आता मी चालू आहे ब्लॉग बनवतोय म्हणून. तर समजून घ्या, काही मराठी बोलण्यात वगैरे मम्मीचा आणि माझ्यात काही मिस्टेक झाले असेल तर समजून घ्या, कमेंट करून सांगा, आणि सुधारायचं मी प्रयत्न करेल मराठी. पण ऑलमोस्ट मला येते, पण मी शिकतो, अजून शिकेल. ठीक आहे. तर तेलुगूचे पण व्हिडिओ काढतो आम्ही, तेलुगूचे पण व्हिडिओ बघत जावं. नाही, आमची ते पण तुम्हाला शिकू समजणार तुम्हाला. नाही ते तुम्हाला समजणार नाही, कारण समजायला समजेल पण काही दिवस लागतील. पण याहून भारी आपण मराठी शिकलोय, तर आपण आपल्याला बघून अजून काही लोक शिकतील मराठी, की भाई मी साऊथ इंडियन असून पण मी मराठी शिकलोय, तर ते लोक पण शिकतील. बरोबर ना. तर मित्रांनो हे बघा कसं वाटतंय, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. मी तर 3-4दा सांगितलंय तुम्हाला कमेंट करायला, तर तुम्ही नक्की एकदा तरी कमेंट करा आणि सांगा कसं झालंय. तर आजच्यासाठी एवढंच ब्लॉगमध्ये. आता ब्लॉग्स माझे कंटिन्यू होतील, तुम्ही सपोर्ट करा मला, आणि आपण लवकरच 100K पोचू. हे ड्रीम आहे, तो ड्रीम कम्प्लीट करू आपण. ठीक आहे, तुमच्या सपोर्टने आणि माझ्या मम्मीच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने, है ना मम्मी. लवकरच 100K पोचू, है ना. त्यांचा आशीर्वाद राहू दे, माझा हसतेच तुझं माग, पण त्यांचा आशीर्वाद पाहिजे पहिले. बरोबर, कारण तुम्ही ऑडियन्स आहात, तुम्ही नक्की सपोर्ट कराल. हा. माझी मम्मी तर मला सपोर्ट करतेच, आमची फॅमिली सगळी सपोर्ट करते आम्हाला, म्हणजे मला. तर तुमचा सपोर्ट नक्की हवाय. तर मित्रांनो असेच ब्लॉग्स बघत राहा, आणि लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण माझे ब्लॉग्स पडल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर चला, बाय बाय.